महायुतीमधील नाशिक मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलेला आहे। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळालेली असून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील 48 पैकी 15 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत। नाशिकमध्ये आता ठाकरे गटाचे राजीवभाऊ वाजे आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। प्रांजल, अमोल, खरं आहे, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा हा बघायला मिळत होता। ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार, भाजपकडे जाणार की पुन्हा शिवसेनेकडे जागा कायम राहणार हा प्रश्न उपस्थित होत होता आणि अखेर हा तिढा जो आहे तो सुटलेला आहे। आता नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात मुख्य लढत ही बघायला मिळणार आहे। आपण जर बघितलं तर आता हेमंत गोडसेंचं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष हा करण्यात आलेला आहे। हेमंत गोडसेंचे सुपुत्र माझ्यासोबत आहेत, अजिंक्य गोडसे। काय आता आपणचं नाव जाहीर झालंय, काय पहिली प्रतिक्रिया? काही नाही, सर्वात प्रथम तर मी देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमित शाह साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब, फडणवीस साहेब व महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सर्व मुख्य नेते यांचे मी सर्वात प्रथम तर आभार मानतो। आणि जो आमच्यावर हा विश्वास टाकलेला आहे आणि पुन्हा आम्हाला तिसऱ्यांदा ही संधी दिलेली आहे, तो आम्ही हा विश्वास सार्थ करून दाखवू ही बाब। काय वाटत होतं, एवढी दिवस तिढा सुरू होता, वेगळी नावही समोर येत होती? आम्हाला शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास होता। शिंदे साहेबांवर, डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर आम्हाला पूर्ण विश्वास होता। काही पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात। काय वाटतंय, काय प्रतिक्रिया अशी आहे की संघर्ष तर करावा लागला नाही, कारण की हा आमचा पक्ष आहे। शिवसेनेने आम्हाला विश्वास दिलेला होता की ही उमेदवारी आपली आहे आणि शिवसेनेलाच मिळणार। एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजित पवार, अजितदादा असतील, आम्हाला या सर्वांवर विश्वास होता ही उमेदवारी शिवसेनेला मिळणार आणि ही जागा शिवसेनेच लढणार। काय कसं आव्हान वाटतंय, काय गेल्या अनेक दिवसांपासून सर्व समर्थकांमध्ये, सर्व शिवसैनिकांमध्ये एक संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। का गेल्या अनेक दिवसांपासून सगळेजण वाट पाहत होते, ज्या आतुरतेने तो आज दिवस आलेला आहे। जो हक्काची जी जागा जी शिवसेनेची होती ती आज मिळालेली आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे देखील आम्ही सगळेजण आभार मानतो, तसेच सर्व नाशिककरांचे देखील आभार मानतो। आपण बघत आहोत खरं तर आता अशा प्रकारे एकमेकांना पेढे भरवत तोंड गोड हे केलं जात आहे। हेमंत गोडसेंचे सुपुत्र आहेत, अजिंक्य गोडसे असतील किंवा इतर पदाधिकारी आता आनंद साजरा करतायत। थोड्याच वेळामध्ये हेमंत गोडसे हे इथे पोहोचणार आहेत। ते सध्या काही कामानिमित्त खरं तर बाहेर आहेत, मात्र थोड्याच वेळात ते इथे पोहोचणार आहेत। आपण बघत आहोत खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून हेमंत गोडसे यांनी आपला प्रचार देखील सुरू केलेला होता आणि हेमंत गोडसे म्हणजे भुजबळांनी माघार घेतलेली होती, मात्र तरी देखील हेमंत गोडसेंचं नाव जे आहे ते जाहीर होत नव्हतं। त्यामुळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्यामध्ये संभ्रम हा निर्माण झालेला होता। मात्र अखेर आज हेमंत गोडसेंचं नाव जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि आता नाशिकमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत ही बघायला मिळणार आहे। आता खरं तर उद्या भारती पवारांचा अर्ज हा भरला जाणार आहे, देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यासोबत आता हेमंत गोडसे यांचा देखील उद्या अर्ज भरला जाईल अशी जी आहे ती शक्यता आहे। अमोल, निश्चित धन्यवाद प्रांजल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर गोडसेंच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे, एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला जातोय। तर शिवसेनेला आता 15 जागा मिळालेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत आपण पाहूया। ठाणे, कल्याण डोंबिवली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, त्यासोबतच मावळ, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, रामटेक, हातकणंगले, कोल्हापूर, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि बुलढाणा या 15 महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंची शिवसेना आता लढणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।